दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच काही वर्षापूर्वीचं मी अवर डेली ब्रेड हे ह्यातील मनन मी वाचत होतो. त्यामध्ये बेंजामिन फ्रँकलिन ह्यांच्याविषयी लिहिलं होतं. बेंजामिन फ्रँकलिन हे अमेरिकेतील एक वैज्ञानिक होते, संशोधक होते, लेखक होते, राजकारणी होते. असं खूप विविध प्रकारनी कला असलेलं हे एक व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एक 12 तत्व एका मोठ्या वहीमध्ये लिहून काढली. 12 तत्व, 12 स्वभाव, त्यांचं 12 कॅरेक्टर, कशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये ही 12 तत्व किंवा 12 कॅरेक्टर जी आहेत ही ते लागू करतील आणि त्यांच्या जीवनामध्ये ती असावीत. आणि म्हणून त्यांनी ती 12 तत्व लिहून काढली आणि त्यांनी त्यांच्या मित्राला दाखवली. मित्रांनी ती सर्व वाचल्यावर त्यांना एक ॲडिशन करायला लावलं की ह्यामध्ये 13वं म्हणून नम्रपणा टाक. आणि बेंजामिन फ्रँकलिन ह्यांनी जी 12 तत्व त्यांनी लिहून काढलेली त्याच्या समोर त्यांनी असं पण लिहिलं होतं की कशा प्रकारे ही तत्व ते लागू करतील जीवनामध्ये, कशा प्रकारे, कोणत्या प्रकारे ती ही त्यांच्या जीवनामध्ये लागू करतील. आणि सर्व काही लिहिल्यानंतर नम्रपणा ज्यावेळेस आला त्यावेळेस त्यांनी समोर लिहिलं येशू ख्रिस्तासारखं. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला नम्रपणा शिकवला. बघा, फिलिपियकरास पत्र 2 अध्याय आणि 5वं वचन बघा. फिलिपियन्स चॅप्टर 2 and verse 5. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. येशू ख्रिस्ताने स्वतःला इतकं नम्र केलं की त्याने क्रूसावर आपला प्राण दिला, छळ सोसला, ह्यासाठी की आम्हाला पापापासून वाचवावे. आम्ही ज्या वेळेस इतरांची सेवा करतो त्यावेळेस आम्हाला जीवनातलं जे खरं सौंदर्य आहे ते आम्हाला दिसून येतं. अहमपणा किंवा मीपणा जर आमच्या ठायी असेल तर त्या ठिकाणी नम्रपणा येऊ शकत नाही. आम्ही इतरांची सेवा करतो त्यावेळेस आम्ही देवाची सेवा करतो. ही खरी प्रभुसेवा, जनसेवा. देवाने आमच्यावर प्रेम केले म्हणून आम्ही इतरांची सेवा करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. फिलिपियकरास पत्र ह्याचा 2 अध्याय आणि 7वं वचन. फिलिपियन्स चॅप्टर 2 and verse 7. तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.